राष्ट्रीय बातम्याकडे अमेरिका इराण यांच्यात शांती वार्तेची दुसरी फेरी ही होणार आहे। इस्लामाबादमध्ये सोमवारी चर्चा होणार आहे। अमेरिकन माध्यमांनी हा दावा केलेला आहे। पहिल्यांदा चर्चा झाली मात्र ती चर्चा फिसकटली। आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये सोमवारी ही चर्चा होईल। तर सामुद्रधुनीवर संपूर्ण नियंत्रण हे इराणचं आहे। होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली गेली आहे। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घलिबाफ यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण दिले आहे। तर होर्मुझमध्ये 3 जहाजांवर हल्ला झाल्याची माहिती समोर येते आहे। हल्ला झालेल्या जहाजांपैकी 2 जहाजं ही भारतीय असल्याची माहिती समोर येते आहे। जगार्णव जहाजांमधून 20 लाख बॅरेल तेल हे आणलं जात होतं। इराकमधून तेल घेऊन जहाज निघालं होतं। जगार्णव आणि सॅनमार हेराल्ड या जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर येते आहे। इराणी नौदलाकडून भारतीय तेलवाहू जहाजांवर गोळीबार केलाय। तर आमच्याकडे सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी आहे, तरीही हल्ले होत आहेत, हल्ले थांबवा। भारतीय जहाजाच्या कॅप्टनच्या विनंतीचा ऑडिओ हा समोर आलाय। इराणच्या सेपा नेव्हीला तशी विनंती करण्यात आली आहे आणि तो ऑडिओ समोर आलाय। Iranian Navy, this is Bhagyalakshmi. Go ahead, sir. I read you loud and clear. Good evening, sir. This is Iranian Sepa Navy Captain. On Israeli block and passed from that before. तर भारतीय जहाजांवरील हल्ल्यानंतर भारताकडून तीव्र निषेध केला गेलाय। चिंता इराणपर्यंत पोहोचवण्याचं राजदूतांचं आश्वासन हे सुद्धा समोर आलंय। भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबारानंतर इराणच्या राजदूतांना समज दिली गेली आहे। भारताकडून चिंता आणि तीव्र निषेध व्यक्त केला गेलाय। भारताचं व्यापारी जहाज आणि नाविकांच्या सुरक्षेला कायम प्राधान्य दिलं जाईल। परराष्ट्र व्यवहार सचिवांकडून इराणच्या राजदूतांना कडक इशारा दिला गेलाय। तर शस्त्रसंधी सुरू असतानाही इस्रायलमध्ये निदर्शनं सुरूच आहेत। पंतप्रधान नेत्यानाहूंविरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं सुरू आहेत। हैफामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। नेत्यानाहूंविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे।